2025 मधील पहिलाच सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर आलेला आहे। ज्वेलरी क्षेत्रातील टोरेस कंपनीनं लाखो लोकांना शेकडो कोटींचा गांडा घातलाय। टोरेसनं गुंतवणूकदारांना कसा चुना लावलाय आणि कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अगदी मुंबई उपनगरामध्ये हजारो गुंतवणूकदारांना जी फसवणूक झालेली आहे। 2025 चा हा सर्वात मोठा घोटाळा आहे। ज्वेलरी कंपनीतील टोरेस कंपनीने लाखो लोकांना शेकडो कोटींचा गंडा घातला। याच्यामध्ये अगदी सामान्य गुंतवणूकदार आहेत, त्यांनी आपली सगळी जी कष्ट करून गमवलेले पैसे होते ते सगळे या टोरेस कंपनीत गुंतवलेले होते। कारण या कंपनीनं गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवलं होतं, मोठा परतावा दाखवला होता आणि त्या आमिषालाच भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। 2025 चा सर्वात मोठा घोटाळा। टोरेसचा गुंतवणूकदारांना 500 कोटींचा गंडा। हजारो गुंतवणूकदारांच्या स्वप्नांची राख रांगोळी। हा आक्रोश आहे घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दादर मधील टोरेस कंपनीच्या विरोधात। आयुष्यभर काबाड कष्ट करत पै जमा करून मुंबई परिसरातील तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली होती। मात्र घसघशीत रिटर्न्स देण्याचा दावा करणाऱ्या टोरेस कंपनीचा मालक मुंबईकरांना 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून पसार झालाय आणि सर्व गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले। टोरेस कंपनीने रातोरात आपला गाशा गुंडाळल्यानं दादरमध्ये नागरिक आक्रमक झाले। त्यानंतर पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली, तर पोलिसांनी दादरमधून 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। टोरेसनं आकर्षक योजनांचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कसा गंडा घातला पाहूया। एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात। सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसंच आकर्षक गुंतवणुकीची योजना। दर आठवड्याला 4% व्याजदरानं परतावा देण्याचा आमिष। हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्तीपत्रक। 4% व्याजदर आठवड्याला 11% वाढवण्यात आला। दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड मधील कार्यालय रातोरात बंद। हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचा मालक दुबईला फरार। केवळ दादरच नव्हे तर मीरा भाईंदरमध्ये टोरेसनं आपलं दुकान थाटलं होतं। त्या ठिकाणीही गुंतवणूकदारांना तर परतावा म्हणून हिरा आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं। मात्र हा हिराही कंपनीसारखाच नकली निघाला। या कंपनीनं मुंबई महानगर परिसरात सगळीकडे आपले हातपाय पसरले आहेत। कल्याणमध्येही आपली शाखा खोलून अनेक गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं। स्वतःचे 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या 11 याच्यामध्ये। पण मला पण अजून सकाळी कोणी सांगितलं का असं झालंय, मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे। आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे। नवी मुंबईतही डल्ला। मात्र टोरेस कंपनीनं घोटाळा केल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून कंपनीचं अकाउंट फ्रीज केलं। या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये ईओडब्ल्यूनी या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये MPID अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांनी। दरम्यान कंपनीनं घोटाळ्याचं खापर कंपनीचे CEO तौसिफ रियाज आणि CA अभिषेक गुप्ता यांच्यावर फोडलाय। कंपनीनं नेमकं काय म्हटलंय पाहूया। CEO तौसिफ रियाज आणि CA अभिषेक गुप्तानं रात्री कंपनीत दरोडा घातला। दोघांनी अनेक महिन्यांपासून काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंपनीत आर्थिक घोटाळा केला। आरोपींविरोधातील सर्व पुरावे पोलिसांकडे सोपवले। रात्रीतून श्रीमंत करण्याचं आश्वासन
अनेक कंपन्यांकडून देण्यात येतं. त्यात लाखो लोक आपल्या आयुष्याची कमाई गमावून बसतात. त्यामुळे टोरेस सारख्या कंपनीच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूकदारांनी योग्य ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करावी. सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. गुंतवणूकदारांच्या स्वप्नांची कशी राख रांगोळी झाली ते आपण पाहिलं. दादरमधील भाजीपाला विक्रेत्यांना तर टोरेस कंपनीमध्ये तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले होते. मात्र टोरेस कंपनी मालकच फरार झाल्यानं 4 कोटी गेलेत. गुंतवणुकीवर दर आठवड्याला 10% परतावा देण्याच्या प्रलोभनानं दाखवण्यात आलं होतं आणि त्यालाच सगळे गुंतवणूक भुलले. दरम्यान भाजीवाल्याकडे एवढे पैसे कुठून आले याची देखील आता चर्चा सुरू झाली. जिस कंपनी ने टोरेस नामक कंपनी है, इस कंपनी के बारे में आपको कब पता चला और किसके बिहाफ से पता चला? टोरेस कंपनी कैसा है कि हमारे सामने ही शॉप के सामने ही बाहर निकलेंगे तो चालू हुआ था. 3 तारीख को उसने बहुत धूमधाम से ये ओपनिंग किया था, ग्रैंड ओपनिंग किया था. 3 फरवरी 2024 को ओपनिंग किया था. ऐसा लग रहा था कि कंपनी है, थोड़ा अच्छा कंपनी है. तो मैं बोला हो सकता है कि सही है, पब्लिक जा रही है, सब लोग जा रहे हैं और हम सामने रह के नहीं करा रहे हैं. तो हमने भी 21 जून को हमने भी उनके साथ गया. 21 जून को परचेज़ किया 6,70,000 को. तो हमको भी 40,000 रुपया 200 कुछ रुपया रिटर्न आने लगा. 3-4 हफ्ते रिटर्न आया. उसके बाद कंपनी अच्छा प्लेटफॉर्म पे चल रही थी, अच्छे इवेंट कर रही थी कंपनी. फिर उसने आईफोन देना चालू किया कंपनी ने. फिर लकी ड्रा में कार देना चालू किया. फिर उसके दूसरे ब्रांच ओपन हो गए अपने मीरा रोड में, फिर तीसरे वासी में. तो ऐसे मैंने देखा कि कंपनी अपना डेवलप कर रही है या कंपनी अच्छी है, कंपनी भागने वाली नहीं है. तो मैंने भी वाइफ के नाम पे करा दिया. फिर उसके बाद फैमिली में 2-3 जन के नाम पे करवा दिया 5 लाख 6 लाख का. फिर कंपनी के नाम पे मैंने लोन ले लिया 1.5 करोड़ समथिंग, 1 करोड़ 56 लाख का मल्टीप्लाई बैंकों से लोन ले लिया मैंने. आपने कितना रुपए उसमें इन्वेस्ट किया है? आप बता रहे हो आपने कंपनी के नाम पे लोन लिया बैंक से. आपने कितना लोन लिया और कितना इन्वेस्ट किया उसमें? सर अभी तक तो मैंने उसमें 4 करोड़ 27 लाख रुपए इन्वेस्टमेंट किया और समथिंग कुछ हमारे पहले के म्यूचुअल फंड में पैसे थे तो हमने वो डाला और वो स्टेटमेंट मैंने जमा किया है FIR कॉपी के साथ में. और कंपनी के नाम पे 1 करोड़ 56 लाख का लोन लिया है. उसके बाद हमारे घर पे है कुछ लोन, 1 करोड़ का लोन है. और हमारा एक घर है उसको हमने हैवी पे दिया है 20 लाख का, वो भी लोन है. तो हमने सब पैसे यहाँ पे ला के डाल दिए थे. हमने सोचा चलो वीकली आ रहा है, पेमेंट आ रहा है. और पेमेंट आ रहे थे. कितना पेमेंट आ रहा था आपको? फर्स्ट इंस्टॉलमेंट आपको कितना आया? लास्ट इंस्टॉलमेंट आपको कितना आया? मैंने जो हमारा ये था ना कि हमने पेमेंट जो डाला था, फर्स्ट इंस्टॉल में 40,000 के आसपास आ रहा था. फिर उसके बाद 80,000 आ रहा था. मतलब जून और जुलाई में पूरे पेमेंट आ रहे थे. उसके बाद कंपनी ने बोनसेस बढ़ा दिए थे, जो उनके इन्वेस्टमेंट थे वो 7% 8% कर दिए थे. तो उसके बाद ब्रांच भी ओपन कर रहा था. तो हमने सोचा कहाँ कंपनी भागेगी, अगर एक ब्रांच ओपन कर रहा है तो कम से कम 1 साल या 6 महीने कोई भी ब्रांच चलाएगी, भागने जाए. तो हम लोग वही पैसे का रीपरचेज करते थे. कंपनी का मतलब एक फॉर्मेट था कि रीपरचेज भी आप करोगे तो रीपरचेज में भी आपके पेमेंट बढ़ते जाएंगे. तो हम लोग वही पैसे का रीपरचेज करते थे. तो हमने अपना पैसा निकाला ही नहीं. जो हम सोचे थे कि निकाल लेंगे और हमने गलती वही किया लालच में आके कि हमको निकाल लेना चाहिए पहले, पर हमने वो निकाला नहीं. गुंतवणूकदारांची आपबीती आपण ऐकली. पुढच्या बातमीकडे. टोरेस कंपनीच्या 3 एजंटना आता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या कंपनीकडून ग्राहकांना 500 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. टोरेस कंपनीचा मालक फरार आहे. एजंट मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता 3 दिवसांची पोलीस कोठडी. 13 जानेवारीपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान नवी मुंबईतील टोरेस कंपनीचं कार्यालय सोमवारी बंद दिसल्यानं गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केली होती. याची माहिती मिळताच मीरा भाईंदर पोलिसांनी सतर्कता दाखवत आता नवी मुंबईतील टोरेस कंपनीचं बँक खातं गोठवलंय. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 1,77 लाख रुपये वाचवण्यात यश आलंय. संशयास्पद हालचाली असल्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून होतो. बाकीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कारवाई झाली त्याच्याप्रमाणे आपण तात्काळ या ठिकाणी फिर्यादी शोधून त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 9 16/25 याप्रमाणे फसवणुकीचा आणि MPID कलम 3 आणि 4 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आरोपीच्या अकाउंटची पण माहिती मिळालेली होती कंपनीच्या. तर ते अकाउंटसुद्धा आपण फ्रीज केलेलं आहे आणि आपली FIR मध्ये जवळपास 68 लाख रुपये रकमेची फसवणूक झालेली आहे आणि आपण 1,77 लाख रुपये फ्रीज केलेले आहे.
टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता वळूया आपण HMPV व्हायरसच्या बातमीकडे. चीनमध्ये धुमाकूळ घालणारा हा व्हायरस आता महाराष्ट्रात धडकलाय. नागपूरमध्ये या व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आलेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे लहान मुलं आहेत. त्यामुळे पालकांना आता आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे मात्र राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. यावरचाच हा विशेष रिपोर्ट. HMPVचा महाराष्ट्रातही शिरकाव. राज्यात टास्क फोर्सची स्थापना. ST रेल्वे अलर्ट मोडवर. चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPVनं भारताच्या चिंता वाढवल्यात. आतापर्यंत देशभरात 8 रुग्ण आढळले. या विषाणूचा महाराष्ट्रातही शिरकाव झालाय. नागपूरमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आलंय. जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं, यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रातही या विषाणूनं हातपाय पसरलेत. या विषाणूची लक्षणं काय आहेत ते पाहूयात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ. कोरोना सदृश्य विषाणू महाराष्ट्रात धडकल्यानं तर राज्यातील हॉस्पिटल्स या महासंकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. दुसरीकडे आरोग्य खात्यानं नागरिकांसाठीही नियमावली जारी केली. HMPV पासून वाचण्यासाठी नेमकं काय टाळायला हवं पाहूयात. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. कुणाशी हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. कोरोना संसर्गामुळे तब्बल 5.5 लाख लोकांचा जीव गेला. त्यानंतर आता चीनमधून आलेल्या HMPV या नव्या विषाणूपासून लहान मुलं आणि वृद्धांना वाचवण्यासाठी प्रत्येकानं नियम पाळायला हवेत. अन्यथा कोरोनाप्रमाणेच आताही HMPVमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. दरम्यान HMPV व्हायरसचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये देखील लहान मुलांचाच समावेश आहे. त्यामुळे मुलांची काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण पाहूया. बघा, HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्यामुळे त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. पण तज्ज्ञ काय सांगतात आपण ते पाहूया आता. HMPV हा व्हायरस आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अगोदरपासून अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका, अशी प्रतिक्रिया CSIRचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली. तर कोरोनासारखीच लक्षणं आहेत, मात्र धोकादायक नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका कमी आहे, असं देखील शेखर मांडे यांचं म्हणणं आहे. HMPV जी आहे ती दरवर्षी येत राहिली. गेले कित्येक वर्षांपासून, गेले काही दशकांपासून HMPV दरवर्षी हिवाळ्यामध्ये लोकांना होतो. पण याच्यापूर्वी आपण फक्त पाहिलं नाही की HMPVमुळे का कशामुळे आहे, का इन्फ्लुएन्झामुळे आहे, का कॉमन कोल्डमुळे आहे. त्याच्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे. पण HMPVबद्दल घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाही आहे. हलकं सर्दी, पडसं खोकला होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही होणार नाही आहे. हॉस्पिटलायझेशन्स वाढणार नाही आहेत, फार लोक मरणार नाही आहेत. त्यामुळे HMPV विषयी अजिबात लोकांनी घाबरू नये. HMPV व्हायरसबाबत काही बातम्या आपण पाहिल्या. पुढे आता इतर बातम्यांकडे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि इतर कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाला दिलंय. तसंच देशमुख कुटुंबीय म्हणतील त्या अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार असं देखील फडणवीस यांनी आश्वासन दिले. मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय. आरोपी कुणालाही सोडणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून
की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं. आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत होते. आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत. आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या. दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी धस यांनी लावून धरली आहे. कालच धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र अजित पवार आता मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याचं समोर आलं होतं. त्यातच आज सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं आता उलटसुलट चर्चा रंगली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक गंभीर आरोप केलाय. दलित व्यक्तीला मारहाण करताना देशमुखमध्ये पडल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केलाय. तसंच देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ बनवल्याचा दावा देखील धस यांनी केलाय. तसंच आरोपींचा तेरे नाम करा अशी मागणी धस यांनी केली. गावच्या दलिताच्या पोराला मारलं, वॉचमनला, म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला, एवढंच एक चूक आहे त्याची. दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही. म्हणून हे जे त्याला मारलं गेलेले अतिशय ब्रुटली मारलं गेले, अतिशय निर्गुण खून लागला पाहिजे. 302 मध्ये गेले पाहिजे, एकटेच राहिले पाहिजे आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे. तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी ह्यांची अवस्था झाली पाहिजे. हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत, अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि तुम्ही जे इथे आलात खूप. आता धनंजय मुंडेंच्या स्पष्टीकरणाकडे आपण वळूया. साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले, कारण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही अशी बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली होती. खुद्द धनंजय मुंडेंनीच आपण राजीनामा दिला नसल्याची सर्वात पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली होती. आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल होताच धनंजय मुंडेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय. धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजीनामाची चर्चा सुरू होती. मात्र धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना त्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्यात. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. राजीनामा दिला नाही अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक मात्र अगदी ठाम आहेत. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केलाय. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं. धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात. हो, वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे. माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत. माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो. त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच. आता बातमी करुणा शर्मांची. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. धनंजय मुंडे यांचा जो फॉर्म चुकीच्या पद्धतीनं मंजूर केला, कारण त्यांनी त्या शपथपत्रामध्ये आपल्या पहिल्या बायकोचा उल्लेख केलेला नव्हता. फक्त 2 मुलं त्या बायकोपासून झालेले त्याचा उल्लेख केलेला होता. आणि बायकोच्या नावावर जे पहिल्या बायकोच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे सांताक्रूज मुंबई ते जेवढे वेगवेगळे बंगले आहेत त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि त्या दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत क्रिमिनल केसेस सिव्हिल त्याचा कुठला उल्लेख केला नव्हता.
पुढची बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या टीकेची. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, त्यांच्यात हिंमत असती तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता, असा हल्लाबोल केलाय. ईव्हीएमच्या कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. आता मंत्री पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियेकडे आपण वळूया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी आणि नंतर अनेक घटना घडल्या, त्यावर कोणी काही बोलत नाही. बीड जिल्ह्यालाच टार्गेट केलं जातंय, असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. त्या दिवशी अशी घटना जिथे घडली, त्याच्या 2 दिवस आधी, त्याच्या 2 दिवस नंतर, त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्या आहेत, त्याच्याकडे आपण वळूनही पाहत नाहीये. बीडचं राजकीय पर्यावरण जे झालं, प्रदूषण जे झालंय, ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न? ते सुधारावं, अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओव्हरऑल वातावरण आता दिसतंय. आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील. आणि ते बिघडले असंही म्हणायला माझं मन जड होतं, कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते. त्यावर आपण नंतर कधी बोलू. पुढच्या बातमीकडे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती, पण या याचिकेतला मजकूर हा चुकीचा असून याचिका मला न विचारता दाखल करण्यात आल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला. धनंजय देशमुख या याचिकेत वकिलांशी बोलताना एक व्हिडिओ व्हायरल झालाय. कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या विविध बातम्यांचा वेध आपण घेतलाय. आता पुढची एक धक्कादायक बातमी आहे संभाजीनगरातून. सैराट सारख्या घटनेनं संभाजीनगर हादरलंय. एका चुलत भावानं बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून तिची हत्या केली. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानंच तिला डोंगरावरून ढकलून दिले. ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. आडवी आली जात, झाला प्रेमाचा घात. लाडक्या बहिणीची भावाकडून हत्या. भावानं डोंगरावर नेलं आणि बहिणीचा कडेलोट केला. संभाजीनगरच्या वाळूजमध्ये घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं समाजमन सुन्न झालंय. कारण सैराट सारख्या आणखीन एका घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. बहिणीचं प्रेम प्रकरण मान्य नसल्याने भावानेच डोंगरावरून ढकलून देत बहिणीचा खून केलाय. घटनेचा हा ट्रॅजिक क्लायमॅक्स असला तरीही करुण स्टोरीला सुरुवात झाली ती जालना जिल्ह्यातून. अंबड तालुक्यातील शहागडची नम्रता शेरकर 12वीत शिकत होती. गावातील एका तरुणावर तिचं प्रेम जडलं. मात्र जात आडवी आल्यानं ते दोघेही गावातून पळून गेले. मात्र शेरकर कुटुंबियांनी तिची समजूत घातली आणि तिला परत आणलं. मात्र हार मानेल ते प्रेम कसलं याची जाणीव असल्यामुळेच नम्रताचं मतपरिवर्तन करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला वाळूजला तिच्या काकांकडे पाठवलं. पण आपल्या मुलीला आपण पुन्हा कधी पाहू शकणार नाही याची पुसटशी कल्पनाही तिच्या वडिलांना नव्हती. कारण तिचा चुलत भाऊ ऋषिकेशचाही या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे त्यानं नम्रताला गोडी गुलाबीमध्ये गावाजवळच्या डोंगरावर नेलं. आधी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नम्रता आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे संतापलेल्या ऋषिकेशनं आपल्या बहिणीला निर्घृणपणे थेट डोंगरावरून खाली ढकललं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नम्रताचा या डोंगराच्या पायथ्याशीच अंत झाला. गावातील एका मुलासोबत अफेअर होतं आणि त्याच्यासोबत ती निघून गेली होती. आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे
ऋषिकेशला त्याचा राग येत होता. खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे, त्याच्या कपारीवरतून तिला वर नेऊन दरीमध्ये ढकलून दिले. हृदयाचा थरकाप उडवणारा हा सारा प्रकार डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या क्रिकेट मॅचचे शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ऋषिकेशला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. जिच्याकडनं राखी बांधून घेतली त्याच हातानं निर्दयी भावानं बहिणीची हत्या केली. तो तुरुंगातही गेलेला आहे. नम्रताची हत्या करणाऱ्या ऋषिकेशला शिक्षा होईलही, मात्र पुरोगामी महाराष्ट्रात जात कधीपर्यंत प्रेमाचा घात करून तरुण आणि तरुणींच्या जीवावर उठत राहणार, हा खरा प्रश्न आहे. प्रेम केलं म्हणून इतकी निर्दयी शिक्षा होऊ शकते का, असा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे. त्या भावाला पोलिसांनी अटक केली, पण त्यामागं मूळ कोण आहे याचा शोध लावून त्या मुलीला खरंच पोलीस न्याय देतील का हे पाहावं लागेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.